अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेमध्ये अडकू नये, कुठल्याही वाईट शक्तींसमोर गुडघे टेकू नये, म्हणून आपले महाराज आपल्याला सतत प्रेरणा देतात. आणि ते प्रेरणा देण्याचे एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहेत. मला माहीत आहे बाळा, तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती आजपर्यंत तू कोणाला सांगितली नकोस. पण बाळा, तुझी ती इच्छा आम्हाला कळाली आहे आणि लवकरच आम्ही त्याचं नियोजन सुद्धा लावू आणि लवकरच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल. सध्याचा काळ कितीही अवघड असला, वादळ कितीही मोठं असलं, तरीही बाळांनो शांत राहा. तुझ्या आयुष्यातली ही वाईट वेळ कायम राहणार नाही. संयम ठेव, दुःखाचे ढग लवकरच विसरताना दिसतील. लवकरच तुझ्यामध्ये इतका बदल होणार आहे की तुझ्यात झालेला बदल पाहून तुझे शत्रू सुद्धा लाजतील आणि त्यांना तुझ्यात झालेला हा बदल पाहून त्यांना पश्चात्ताप होईल. हा तुला तुझ्या स्वामींचा शब्द आहे. सगळं चांगलं होणार आहे. जे तुझ्या मनात आहे तेच होणार आहे. विश्वास ठेव. अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य होताना दिसतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बाळा, सध्याचा काळ किंवा सध्याची परिस्थिती पाहून डगमगू नकोस, घाबरू नकोस. तुला जो काळ आज रडवत आहे हाच काळ तुझ्या सुंदर भविष्याची आखणी सुद्धा करत आहे. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. फक्त तू थांबू नकोस, डगमगू नकोस, हारू नकोस. तुझा स्वामींवर विश्वास आहे ही गोष्ट तू स्वतःला सांग आता. सांग की त्या संकटांना तुझे स्वामी अशक्यही शक्य करू शकतात. तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना, मग काळजी करू नकोस आणि भिवू नकोस. आम्ही कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कोणी तुझं कितीही वाईट करण्याचा विचार केला किंवा तसा प्रयत्न केला तरी ते कधीच त्यांच्यापर्यंत आम्ही तुला अडकू तर देणारच नाही, पण त्यांना यशस्वी सुद्धा होऊ देणार नाही. कारण तुझी रक्षा स्वतः हा ब्रह्मांड नायक करतो. त्यामुळे काळजी करू नकोस. जितका तू स्वतःवर अविश्वास दाखवशील तेवढं तुझ्या आयुष्यात तू मागे राहशील. तुला जर यशस्वी मान सन्मानाने आयुष्य जगायचं असेल तर पहिलं तू तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. मग आपोआप तुझ्या बाजूने गोष्टी घडायला सुरुवात होईल. जे स्वतःच्या मनावर विचारांवर विजय मिळवतात त्याला कोणीही हरवू शकत नाही. लक्षात असू दे, तुला जर जिंकायचं असेल तर तुला तुझ्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवावंच लागेल. मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नकोस. तुझ्या जीवनाची सूत्र ही आमच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही पाहून घेतो काय करायचं ते. तू काळजी करू नकोस आणि इतका विचार करू नकोस. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मावर सोडून दे. कोणाबद्दलही वाईट विचार करू नकोस. तू तुझं कर्म वाईट करून घेऊ नकोस. आम्ही सर्व काही पाहत आहोत आणि त्यांच्या कर्माचं फळ आम्ही त्यांना देणार सुद्धा आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे म्हणून काय.